नमस्कार. इन सोलापूर न्यूजच्या वेद विधानसभेचे या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर नुकतीच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि या निवडणुकीनंतर अर्थातच आता सर्वांना विधानसभेचे वेध लागलेले आहेत. महाविकास आघाडीनं राज्यात जे यश मिळवलं आणि महायुतीवर जी ती वरचढ ठरली महाविकास आघाडी, त्यानंतर महाविकास आघाडीत मोठा उत्साह दिसतोय. तर महायुती ही आता लोकसभेचा बॅकलॉग भरून काढून विधानसभेसाठी मोठ्या उत्साहात पुन्हा नव्या जोमानं नव्या आशेनं सज्ज होते. तर विधानसभेचे हे जे निवडणूक आहे ती कशा पद्धतीने होईल, काय होईल, पुन्हा कोणाची सत्ता येईल, महाविकास आघाडी सत्तेत येणार की महायुती पुन्हा, आणि नेमकं जनतेच्या मनात काय आहे, काय वाटतं जनतेला या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेसाठी कोणाचं सरकार असावं, कशा पद्धतीनं ही निवडणूक होईल, काय उत्सुकता त्यांच्या मनात आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी या इथे आलो आहे. इथल्या ग्रामस्थांशी, इथल्या जनतेशी आपण संवाद साधणार आहोत. काय नेमकं त्यांच्या मनातला आमदार कसा आहे आणि कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे पाहतायत, यासाठी आपण आज बंकलगीत आलो आणि संवाद साधणार आहोत इथल्या जनतेशी. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो आहे. खरं तर या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अनेकांनी केलेलं आहे. ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील, ज्येष्ठ नेते आनंदराव देवकते असतील, यांनी खूप वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आणि सध्या आता या मतदारसंघाचे नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख हे करत आहेत. काँग्रेसकडून सध्या दिलीप माने यांचं नाव समोर येत आहे, सुरेश हासापूर यांचं नाव समोर येतं आहे आणि आता ज्येष्ठ समाजसेवक महादेव कोगनुरे यांचं नाव देखील आता या सर्वात समोर येत आहे. नेमकं जनतेच्या मनात काय आहे, कोण आमदार असावा, कशा पद्धतीनं त्यांच्याकडून आमदारांकडून त्यांची अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत बंकलगीच्या ग्रामस्थांशी. आमच्या साहेबांनी, कोगनुरे साहेबांनी आम्हाला अतिशय मदतन केलं आहे. त्याची परिस्थिती काय होते, या शाळेमध्ये शिकवणार एक कोट्यवधी माणूस, सामाजिक कार्यकर्ता, सर्वांना पकडणारा, सांभाळून घेऊन जाणारा, त्या माणसाला मला आमदार करायचंच आहे आणि आमदार आणून दाखवायचं आहे हे माझी अपेक्षा आहे. कारण असा माणूस आहे की आमच्या हातून एक 10 पैसे होत नाही, पण त्याने सर्व समाजाला सांभाळून गेला माणूस आहे. आम्हाला हमका त्यांना मतदान करणार, निवडून आणणार हे माझ्या एवढी इच्छा आहे. आम्ही भरपूर केलं आणि त्यांनी आम्हाला काय केलं आहे, सर्व सामाजिकला कार्यकर्ता करत नाही, पण त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. गोरगरिबांना किंवा अनेक तऱ्हेने केलेलं आहे. अपक्त म्हणा किंवा काही जण असं भरपूर केलेलं माणूस आहेत आणि त्यांची परिस्थिती साहेबात काय होते ते आम्हाला माहिती आहे. शाळा शिकत असताना आज त्यांनी सर्वांना सांभाळून घेऊन जाणार माणूस. जे एखादा समाजसेवक आहेत, आता राजकीयमध्ये आम्हाला शिरवायचं आणि आमदार करायचं आहे, हे आम्हाला हे मेन आमदार त्यांना व्हायला पाहिजे माझी इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी खूप महत्त्वाच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की खूप मोठं सामाजिक काम या ठिकाणी कोगनुरे यांनी उभा केलेलं आहे. महादेव कोगनुरे यांनी स्वकर्तृत्वानं आपल्याला जो काही आर्थिक वाटा मिळेल त्यातून समाजासाठी मला काय करता येईल यावर सातत्यानं भर दिला आणि एक सामाजिक कार्याचा मोठा डोंगर त्यांनी उभा केला. खरं तर त्यांचं बालपण हे अत्यंत संघर्षात गेलं आणि या संघर्षानंतर माझ्या वाटेल जे आलं ते इतरांच्या वाटेल येऊ नये म्हणूनच त्यांनी आपली जी काय आर्थिक बाजू आहे त्यातून इतरांना काय मदत करता येईल यासाठी प्रयत्न केले. आता जी भावना पाहिली की आम्हाला कोगनुरे यांना आमदार करायचं असं आत्ताच त्यांनी सांगितलं. नेमकं आता काय वाटतं इतर यांना आपण पाहूया. आम्हाला समाजसेवेसाठी भरपूर काम केले आहेत कोगनुरे साहेबांनी. त्यांनी राजकारण काय यावं, त्यांचं बालपण अशा परिस्थितीमध्ये गेलेत की लई हाल अपेक्षा सहन केले. त्यांनी गरिबीचं त्यांना जाण आहे. ज्या गरीब परिस्थिती आता पुढं कोणाला दक्षिण सोलापूर तालुक्यात कोणाला त्यांच्यासारख्या परिस्थिती येऊ नये हे माणूस धडपडीचं आहे. समाज काही सत्ता नसताना त्यांनी एवढं काम करतात समाजसेवेसाठी. राजकारणात आल्यावर त्यांच्याकडून आम्हाला खूप काही अपेक्षा आहे. त्यामुळं बंकली जनता त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे आणि त्यांनी आमदार व्हावं असं आमच्या तळमळीनं आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा पण देतो आमदार व्हावं म्हणून. 100% त्यांनी काम करतील. समाजसेवा सत्ता नसताना त्यांनी एवढं काम करतात, मग राजकारणात त्यांनी आमदार झाल्यावर ह्याच्यापेक्षा तिप्पट चौपटपटीने काम करतील आम्हाला आशा आहे आणि त्यांनी यावं, आमदार म्हणून निवडून यावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला गेला की समाजसेवा त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आणि त्याला जर राजकारणाची जोड मिळाली तर निश्चितच त्या जे काही शासकीय योजना असतील, जे काही
सर्वसामान्यांसाठी जे काही काम करण्यासाठी महत्त्वाच्या योजना असतील त्या योजना ते जनतेपर्यंत आणू शकतील आणि त्यांची तळमळ धडपड पाहता एक चांगल्या पद्धतीनं ते आमदार म्हणून काम करू शकतील. त्यांनी राजकारणात यावं अशी इच्छा या ठिकाणी बोलून दाखवण्यात आली आहे. आपण पुढे जाऊयात. काय सांगाल? त्यांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की समाजसेवा तर ते करतात पण त्यांनी राजकारणात उतरावं. तुम्हाला काय वाटतं? महादेव कोगनरे AMK फाउंडेशनच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर म्हणा, अक्कलकोट तालुका म्हणा, गोरगरिबांना किंवा वही वाटप म्हणा सदैव प्रयत्न केलेले आहेत आणि जळीतग्रस्तांना मदत सरळ हाताने मदत करतात. गरजू लोकांना सायकल म्हणा, विद्यार्थी म्हणा, ते गरिबीची जाण आहे त्यांना. त्यामुळं महादेव कोगनरे साहेब आमदारकीला उभा राहावं अशी आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत जी काही कामं केली आहेत त्याला जर एक राजकीय जोड मिळाली आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही विकास योजना आणता येईल त्या आणण्यासाठी एक चांगली मदत होईल असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% वाटतं. त्यांनी अनेक कामं आजपर्यंत सामाजिक कामं केली. तुम्हाला असं कोणतं काम त्यांचं भावलं की जे तुम्हाला वाटतं की हे साहेबांनी केलं हे खूप महत्त्वाचं होतं? जळीतग्रस्तांना सरळ हाताने मदत केलं एक. दुसरं म्हटलं तर गोरगरिबांना मुलांना शाळा शिक्षणाचं फी म्हणा, अनुदान आणि निराधार लोकांना अन्नदान वाटप 7-8 वर्षापासून जे काही चालू केलेले आहेत त्या अनोखं या शब्दामध्ये सांगता येत नाही तसं त्यांचं काम कार्य चालू आहे. आणि कोविडमध्ये सरळ हाताने मदत केलेलं आहे ते एक मूळचा मुद्दा. निश्चितच या ठिकाणी खूप एक चांगला मुद्दा त्यांनी मांडला की कोविडच्या काळात एक मोठी मदत साहेबांनी केली. खरं तर कोविडच्या काळात आपण पाहत होतो की माणसापासून लांब जात होती, नातेवाईकांपासून दूर जात होते, पण अशा काळात देखील त्यांनी एक मोठं सामाजिक काम करून देऊन स्वतःचं किंवा कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी या ठिकाणी काम करून जनतेला दिलासा देण्याचं काम केलं. MK फाउंडेशन ही एक अत्यंत नावाजलेली संस्था आहे. केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील या संस्थेचं या फाउंडेशनचं नाव त्यांच्या कामामुळं गेलं आहे. खरं तर महादेव कोगनरे यांनी अन्नतृप्ती योजना असेल, वह्या वाटपांचा कार्यक्रम असेल किंवा जळीतग्रस्तांना मदत करण्याचं काम असेल, या अशा अनेक महत्त्वाच्या योजना सामाजिक काम त्यांनी राबवलं. विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप असेल, वह्यांचं वाटप असेल किंवा जी काही सढळ मदत अगदी निस्वार्थी वृत्तीनं करता येईल ती त्यांनी करण्यावर भर दिला. कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं काय वाटतं तुम्हाला? नक्कीच असं आहे ना, ज्याला काही सपोर्ट नसताना राजकारणाचं तरी पण त्यांनी एवढं करू शकतात. जर राजकारणाचं जर सपोर्ट भेटलं तर अजून भरपूर काही करू शकतील त्यांनी. आता जिल्हा, तालुका, महाराष्ट्राच्या पेक्षाही बाहेर त्यांनी जाऊ शकतील. एक आमदार म्हणून जर त्यांनी निवडून आले मग राज्यातून त्यांना भरपूर काही त्यांना पण मदत भेटेल, त्यांनी आपल्याला मदत करू शकतील. आता कुठलाही सपोर्ट नसताना त्यांनी वैयक्तिक त्यांच्या ह्याच्यामार्फत त्यांनी एवढं मदत करतात. शाळा असू द्या, जळीतग्रस्त असू द्या, महापूर असू द्या, प्रत्येक गोष्टीला त्यांनी सगळ्यात अगोदर धावून जातात. अजून कुठलेही आमदार खासदार तिथं पोचलेला नसतो, पोचतही नाही, त्यांच्या अगोदर त्यांनी पोचते. जर राजकीय त्यांना वारसा जर भेटलं तर मग ह्याच्यापेक्षाही जास्त करू शकतील आणि करतील पण असं आपल्याला आशा आहे, विश्वास आहे. हा विश्वास. अगदी म्हणजे या ठिकाणी एक आत्ता त्यांनी जो मुद्दा मांडला की एखादी घटना घडली ग्रामीण भागात, दक्षिण तालुक्यात विशेषतः किंवा अक्कलकोट तालुकाही असेल, आमदार खासदार पोचण्याच्या आधी, प्रशासकीय यंत्रणा पोचण्याच्या आधी स्वतः महादेव कोगनरे त्या ठिकाणी धावून जातात, जनतेशी संवाद साधतात आणि जे काही नुकसान झालं असेल त्यांना जागीच काय मदत करता येईल, कशा पद्धतीनं मदत करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि यामुळंच त्यांनी आजपर्यंत गावागावात एक वेगळी अशी आपली प्रतिमा उभा केली आहे, वेगळा असा ठसा त्यांनी उमटवला आहे, जेणेकरून लोकांना त्यांचं काम अत्यंत भावलेलं आहे. अत्यंत निस्वार्थ वृत्ती, मनमिळावूपणा, संयमीपणा आणि लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे ही निस्वार्थी भावना हीच लोकांना भावली. आणि म्हणूनच अनेकांना वाटतं की राजकारणात त्यांनी यावी, राजकारणाची जर जोड त्यांना मिळाली तर एक मोठं विकास काम यापेक्षाही ते मोठं करून दाखवतील असा विश्वास वाटतोय. तुम्ही काय सांगाल नेमकं याबाबत? महादेव कोगनरे हे एक नंबर व्यक्ती आहे. मला वैयक्तिक कॅन्सरसाठी 50,000 रुपये रोख दिलेत, मदत केलेत माझ्या बायकोला. मग जळीतग्रस्त झालतो त्यावेळेला मला मदत केलेत. मी शिवसेना पक्षाचं शाखा प्रमुख आहे माझी. 1995 जिल्हा परिषद इलेक्शन केलं, त्यावेळेला माझा पराभव झाला. सामाजिक बांधिलकी, वह्या वाटप, गरीब मुलांना गणवेश वाटप, वह्या वाटप, सायकली वाटप, अन्नदान वाटप आणि ते आपत्तीग्रस्तांना, महापूर आल्यावर आपत्तीग्रस्तांना मदत केलेत जागेवर जाऊन.
अकोट तालुक्यात ते उंबरी गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी मदत केली. अचानक ॲक्सिडेंट झाल्यावर ते जागेवर ते निधी डॉक्टरना बोलून त्यांची स्वतःची गाडी पाठवतात. आमच्यापेक्षा वयानं ते एकदम लहान आहेत. माझं वय 56 आहे. इथं आमच्या घरासमोर त्यांनी शाळेला जात होते. त्यांच्या इथं नातवंडे आहेत. एकदम सगळे सोऱ्यासारखं आलं. राजकारणात आल्यावर ते काम त्याच पद्धतीने करू शकतात. त्याच पद्धतीने ते काम करू शकतात. आणि आपण असं साहेब थांबा म्हणलं तर थांबून कुठलाही कार्यक्रम कुठलाही जन्ममृत्यू असू द्या अपघातग्रस्तांना तातडीने येऊन मदत करतात. नक्कीच आत्ता एक या ठिकाणी यांच्या चर्चेतनं मुद्दा आला की शाळेला ते या ठिकाणी येत होते. खरं तर केगावला त्यांची परिस्थिती त्यावेळची पाहता एक अत्यंत अशी घरची परिस्थिती तशी अत्यंत बिकट होती. केगावहून ते बंकलगीला त्या काळी चालत यायचे. त्याच्यानंतर इथं शाळा शिकले. त्यानंतर सोलापुरात आले. सोलापुरात देखील तशीच अवस्था होती. जर एस टी चुकली तर डबा यायचा नाही. मग बऱ्याच वेळी ते उपाशीपोटी देखील झोपले. पण त्यांनी एक आपल्यातील चांगुलपणा कधीच सोडला नाही. मी जे भोगलो ते इतरांनी भोगू नये. गोरगरीब तितक्याच स्वाभिमानानं उभा राहावेत. त्यांना वेळीच मदत मिळावी अशी भावना त्यांची होती. याबद्दल लहानपणी त्यांनी इथं चालत येत होते. सायकली त्यावेळेला त्यांना मिळालं नाही. आज त्यांच्याकडे आहे. परंतु कसं आहे लोकांचं काम करतात म्हणून लोक मानतात त्यांना. म्हणजे आर्थिक परिस्थिती कोणाचं लग्न सोहळा अडचण मुलीचं लग्न. माझ्या मुलीचा ॲडमिशन होता MB पाटील शाळेला बिजापूरला. त्यावेळेला मला मदत केली. एक फोन केले माझं MB पाटलाकडं काम झालं. त्यांच्यामुळे BCAला मुलगी आहे 2nd इयर. मोठं काम त्यांनी केलेत. वेद विधानसभेच्या या कार्यक्रमात आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधतोय. या ठिकाणी बऱ्याच जणांनी अशी भावना व्यक्त केली की महादेव कोगनोरे जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत ज्यांनी गोरगरीब उपेक्षित वंचित अशा सर्वांनाच मदत केली आणि निस्वार्थी सेवेनं ते सामाजिक काम करतात. आणि ते जर राजकारणात आले तर एक चांगल्या पद्धतीचं न्याय जनतेला मिळेल आणि विकास कामांचा आणखी एक मोठा डोंगर त्यांच्या माध्यमातून उभा होईल असा विश्वास या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. महादेव कोगनोरे हे जे आता सामाजिक काम करतात त्याला राजकारणाची जोड मिळाली तर आणखी मोठं काम होईल. तर त्यांनी समाजकारणात बरोबरच राजकारण देखील करावं. राजकारणात त्यांनी यावं असं अनेकांना वाटतंय. आमदार म्हणून अनेक जण आत्तापासूनच त्यांच्याकडे पाहतात. तुम्ही काय सांगा? आमदार म्हणजे सर्वसामान्य जनतेचं प्रश्न सुटणारं पाहिजे. आणि ते कुठल्या पक्षाचं आहे यापेक्षा म्हणजे गोरगरीब लोकांचे जे काम आहेत ते कामं करणाऱ्यांना आम्ही प्राधान्य देणार आहेत. म्हणजे ह्याच पक्षाचा हेच व्यक्ती म्हणून आम्ही अजून तसं काय केलं नाही. आता ते जो उमेदवार उभा राहील त्याप्रमाणे आम्हाला योग्य वाटेल काम करणारा माणूस असेल तर त्यांना आम्ही मतदान करू. कोगनोरे साहेबांच्या कामाबद्दल अनेकांनी आत्ता सांगितलं. तुम्ही कशा पद्धतीनं त्यांच्या काम वैयक्तिक असं बोलू शकत नाही. म्हणून काम ते टायमामध्ये इलेक्शनच्या मध्ये काम करणारा माणूस असा हवा. म्हणजे पक्ष कोणताही असो जनतेच्या समस्या सोडवणारा माणूस व्यक्ती हवा. आमदार हवा किंवा उमेदवार हवा. खरं तर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे की आम्ही पक्ष बघणार नाही. आमच्या मदतीला जे येतील आमच्या मदतीला जे धावून येतील आमचं काम करतील त्यांना आम्ही निश्चितच येणाऱ्या विधानसभेत निवडून देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तुम्ही काय सांगाल? कोगनोरे साहेब आमच्या गावापासून आता ते अकोट तालुक्यात राहायला येतं. हे आमचं गाव बंकलगी. ते इथं शाळेला येत होते अगोदर मी लहान असताना. त्यांची चुलती इथलीच साहेबांची. त्यावेळी त्याला आर्थिक परिस्थिती साधारण होती. गरिबीची त्यांना मोठी जाण आहे. गरिबीतून आलेल्या माणसाला गरिबांचं काम करावं खेड्यातील लोकांचे काय अडचण आहे हे त्यांना पूर्ण माहीत आहे. पंचायत राहणारे आणि मोठे जे आता झालेले मुलं आमदार त्यांचा तो मंत्री झालेला त्याला काय जाण नसते. तो एकदम गरिबात आलेला माणूस आहे. त्यांचे आई वडील दुसऱ्याच्यात खुरपण करून मोठ्यांना शाळा शिकून मोठं केलेलं आहे. त्या अशाच मुलांना अडचण असेल म्हणून ते अगोदर त्यांनी कशात राजकारण यावं किंवा मोठं व्हावं मला कोण काय करावं सेवा केलेली नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःचीच जाण ठेवून स्वतः मला काय परिस्थिती त्या मुलाशीला असेल पण शाळेमध्ये त्यांनी वया पुस्तक अगोदर हे वाटप चालू केले. गरिबांच्या मुलाशीला आपल्याला सायकली दिल्या. ह्या खेड्यापाड्यातून जास्त 10वीस खेड्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केलेलं आहे. काय त्यांना झेपेल तेवढं. आज त्यांनी मोठेच आहेत असं नाही. त्यांना बोलता बोलता लोकांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यांनी तिथून त्या बाहेर असताना एवढी सेवा करतात. राजकारणात आल्यानंतर ह्याच्यापेक्षा 10 सेवा मिळेल गरिबांना. अनेकाच्या अडचणी सॉल्व होतील अशी आमची अपेक्षा आहे.
आता ते तूर्तच राजकारणात आलेत आणि पक्षामध्ये आलेल्या त्यांची पहिली सभा आहे बंकली गावामध्ये हनुमान मंदिरात काँग्रेसच्या सभा त्यांचीच झालेली आहे. त्यांनी पक्षात आलेत. पक्षात आल्यानंतर भरपूर काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. का पक्ष मोठा आहे त्या पक्षाने कुणाला देतील ते आता सध्या आमचे त्यांनी कामाचे आम्ही पोस्ट सांगू शकतो. आता जर का त्यांची एकाची साहिली म्हणून समजा त्याच्या अगोदर केलेले नेते आहेत मोठे आहेत त्याच्यापेक्षा आम्हाला कोगनोरे साहेब हे आमच्या म्हणण्यामध्ये आता सध्या 5-10 वर्षामध्ये बी जे पीमध्ये बापू हे आमदार असून त्याच्याकडून काही झालं नाही आणि अपेक्षा काही मिळाल्या नाहीत. मोठा घास पोकळ घास हे ऐकायला मिळालं आहे. याच्याकडून कुठेही पोचो शिळी नाही तर ताजी नाही तर शिळी तरी भाकर याच्याकडून मदत मिळाली. जळायला जागेला अचानक दवाखाना अनेक प्रसंग त्यांनी त्या जगाला धावून आलेले आहेत. तसं आता त्यांनी पक्षात आलं तर पक्षाने जर करता त्यांना जरासं दिलं तर संधी दिली हे मग एवढे बोलणाऱ्याचे प्रेम त्याच्यावर भरपूर असणारच आहे होणार देणार आहेत ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच म्हणजे जो माणूस गरिबीतून येतो ज्याला गरिबीची जाण असते किंवा जो माणूस संघर्ष करतो त्यालाच जनतेप्रती काहीतरी आत्मीयता असते आणि तो काहीतरी करू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आला आणि आत्ताच त्यांनी सांगितले की स्वतः ते गरिबीतून आले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आले संघर्ष केला आणि त्यांनी एक मोठं संघर्ष करता करता यश मिळवलं आणि त्यांनी ती जाणीव ठेवली आपण जे काही भोगलं ती त्यांनी जाणीव ठेवली आणि एक राजकारण हे डोळ्यासमोर न ठेवता निस्वार्थी वृत्तीनं सामाजिक कामावर त्यांनी भर दिला आणि जर ते राजकारणात आले तर आणखी मोठं काम करू शकतात अशी भावना या ठिकाणी आत्ता व्यक्त केली. राजकारण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधीच काम केलं नाही आणि करणार देखील नाही. पण जर ते राजकारणात आले तर ते चांगल्या पद्धतीनं आणखी जे काही शासकीय योजना असतील जे काही लाभ असतील ते जनतेला मिळवून देतील असा विश्वास या ठिकाणी आत्ता व्यक्त केला. आणि खरोखरच आहे सामाजिक कार्याला जर राजकीय जोड मिळाली आणि प्रशासनाच्या ज्या काही योजना असतील किंवा शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या तळागाळापर्यंत गेल्या तर खऱ्या अर्थानं त्या गावचा विकास होईल त्या मतदारसंघाचा विकास होईल. आपण या ठिकाणी बंकली ग्रामस्थांशी संवाद साधताना प्रत्येकानंच महादेव कोगनोरे यांचं नाव घेतलेलं आहे. त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे कारण एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून त्यांची छबी आहे त्यांची प्रतिमा आहे आणि प्रत्येक वेळी अडीअडचणीला ते धावून आलेले जनतेचं मग धर्म कुठला जात कुठला पंथ कुठला हे न पाहता केवळ माणुसकी केवळ हा भाव त्यांनी समोर ठेवला माणुसकी जपली आणि माणसासाठी ते धावले आणि त्यांनी अनेक योजना आतापर्यंत राबवलेल्या आहेत. तुम्ही काय सांगाल? ಈಗ ನಾ ಹೇಳಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಏನೂ ಅರ್ತಿಲ್ಲ. ಕೊಗನೂರು ಸಾಹೇಬರು ಎಷ್ಟು ಬೇಕಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಕೋವಿಡ್ದಾಗ ಸತ ತಮ್ಮ ಮನೆಯಿಂದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಮನಿದು ಒಂದು ರತ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರ. ಅವರು ಮಂದಿ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ರೆ ಒಂದು ರತ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರ. ಅವರು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಯವರು ಅವ್ರು ಬಿಟ್ಟಾರ. ಇದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೋತು ಜನಸೇವನೆ ಮಾಡ್ಕೋತು ಈಗ ತಮ್ಮ ಮನೆ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಕೊಡೋರು ಬಿಟ್ಟಕ್ಕೆ ಅವ್ರು ರತ್ನ ಕಳ್ಕೊಂಡ್ರು ಅಂತ. ಅದ್ರ ಕಾಲ ಕೊಗನೂರು ಸಾಹೇಬ್ರು ಆಮದಾರ ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು. ಇದು ಇಟ್ಟು ಖಾತ್ರಿ ಅದು ನಮಗೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಸಾದಾ ಏನೂ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಅವ್ರು ಏನು ಪಗಾರದಾಗ ವರ್ಷನಾಗ ಪಗಾರದಾಗ ಏನದ ಅಷ್ಟರದಾಗೆ ಅವರು ನಿಮ್ಮ ಮಂದಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರ ಪಗಾರದಾಗ ಅವ್ರೇನು ರಾಜಕಾರಣದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಗಳಿಕೆ ಬರಬೇಕು 2 ನಂಬರ್ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಬಳಿ ಏನು 3 ನಂಬರ್ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಬಳಿ 1 ನಂಬರ್ದಾಗ ಅವ್ರದ್ದು ಏನು ಪಗಾರದಾಗ ಅದ್ರಾಗೆ ಇಟ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡ್ಯಾರ 50 ಮಂದಿಗೆಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಈ ಸದ್ಯ ನಾವೇ ದವಾಖಾನೆಗೆ ಯಾರಿಗಾರು ಸಾಹೇಬ್ರೆ ಒಂದು 50,000 ಕೊಟ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಮುಖಡ್ಲಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅವರು ಇದು ದವಾಖಾನೆಗೆ ನಾವು ಸತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ರೊಕ್ಕ. ಅದ್ರಾಗ ಏನು ಅಡಚಣಿಲ್ಲ. ಊರೇ ಮಾತಾಡ್ತದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಸಾಹೇಬ್ರು 1 ನಂಬರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. 1 ನಂಬರ್ ಆಮದಾರ ಆದ್ರೆ ಅದು ಜರ ಆಧಾರ ಬರ್ತದೆ ಮತ್ತು ಇವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಜನಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಇಟ್ಟಿರಿ. वेद विधानसभेचे या कार्यक्रमाअंतर्गत आपण आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला आणि या संवादातून एक नाव पुढं आलं ते महादेव कोगनोरे यांचं. MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांचं कार्य हे केवळ सोलापूर शहर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एक निस्वार्थी भावनेनं काम करणारा आणि स्वतःच्या पगारातील निम्मा वाटा हा समाजासाठी खर्च करणारा एक जातपात धर्म न पाहता सर्वसामान्य माणसाला मदतीला सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा आणि रात्री अपरात्री केव्हाही हाक मारा त्यांच्या मदतीसाठी तयार असणारा एक निस्वार्थी समाजसेवक तो जर राजकारणात आला तर एक खूप मोठं काम या माध्यमातून होऊ शकतं आणि लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीचं काम ते जर राजकारणात आले
तर होऊ शकतं आणि त्यांनी आमदार व्हावं अशी इच्छा इथल्या बंकलगीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. निश्चितच त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या त्यांनी अत्यंत मनापासून व्यक्त केल्यात आणि जर महादेव कोगनोरे हे आमदारकीला उभारले आणि त्यांना तिकीट मिळालं तर आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू आणि त्यांना निवडून आणू आणि आमदार करू असंच या इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं आहे. बंकलगीतून माझे सहकारी प्रतिनिधी दिनेश शिंदे यांच्यासह मी गिरीश मंगरुळे.